नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण माती परीक्षण अहवालाद्वारे खत नियोजन याविषयी मार्गदर्शन ऐकणार आहोत आणि मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत कृषी विज्ञान केंद्र सांगवी रेल्वे येथील विषय विशेषज्ञ राहुल इंगोले सर. सर नमस्कार. नमस्कार सर. शेतकरी बंधूंनो, पीक लावण्यापूर्वी बियाण्यांची निवड करणं, मशागत करणं, पण आपल्या जमिनीला नक्की काय हवं आहे हे आपल्याला माहीत असतं का? आजचा आपला हाच विषय आहे, मृदा तपासणी अहवालानुसार खतांचं अचूक नियोजन. आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत राहुल इंगोले सर. सर कृषी विज्ञान केंद्र सांगवी रेल्वे येथील माती परीक्षणाचे विषय विशेषज्ञ आहेत. सर, अनेक शेतकरी बांधव आजही पारंपरिक पद्धतीनं किंवा अंदाजे खत टाकतात. मृदा आरोग्य पत्रिका, ज्याला सॉइल हेल्थ कार्ड म्हणतात, हे आपल्या हातामध्ये आल्यानंतर नेमकं करायचं काय आणि हेच अनेकांना समजत नाही. याबद्दल तुम्ही काय सांगाल? अगदी खरं आहे. मृदा आरोग्य पत्रिका म्हणजे तुमच्या जमिनीचं ब्लड रिपोर्ट आहे. जसं डॉक्टर रिपोर्ट पाहून औषध देतात, तसंच अहवाल पाहून आपण खतं दिली पाहिजेत. अहवालात नत्र, स्फुरद, पालाश आणि सूक्ष्म अन्नद्रव्याची स्थिती दिलेली असते. ती पाहून खतं दिल्यास खर्च 30% कमी होतो आणि उत्पादन सुद्धा वाढते. हो सर, हे थोडं कठीण वाटतं. आपण एखादं उदाहरण देऊन समजून सांगू शकाल का? समजा एका शेतकऱ्याचा अहवाल आलाय, तर त्यानं खत नियोजन कसं करायला पाहिजे? नक्कीच, आपण एक उदाहरण घेऊया. समजा एका शेतकऱ्याचा 1 एकर कपाशीचा प्लॉट आहे. उदाहरण मृदा पत्रिका विश्लेषण आपण त्याचं घेणार आहोत. समजा त्या शेतकऱ्याच्या अहवालात पुढील प्रमाणे नोंदी आढळल्या. सेंद्रिय कर्ब आढळला त्याचा 0.40%, हा कमी आहे, जो की 0.50% वर हवा. नत्र आढळलाय त्यांच्या जमिनीत कमी आढळला आहे. स्फुरद हा त्यांच्या जमिनीचा मध्यम आहे आणि पालाश हा थोडासा जास्त निघालाय. तर मग आता या अहवालानुसार खतांची मात्रा कशाप्रमाणे आपण ठरवू शकतो? बघा, कपाशीसाठी साधारणपणे 40-20-20 हा रेकमेंडेड फर्टिलायझर डोज, ज्याला की आपण शिफारसीच खत मात्रा असे म्हणतो, हा प्रति एकरी आहे. त्यामध्ये अहवालात नत्र कमी आहे म्हणून आपण शिफारस केलेल्या मात्रेनुसार 25% वाढ करू शकतो, म्हणजे 50 किलो नत्र देऊ शकतो. स्फुरद मध्यम आहे म्हणून आपण शिफारसीनुसार त्याला 20 किलोच ठेवूया. आणि पालाश हा आपला अहवालामध्ये जास्त आला आहे म्हणून आपण यात 25% कपात करू शकतो. म्हणजेच आपल्याला शिफारसीमध्ये 20 दिलेला आहे, तर आपण याला 15 किलो पालाश पुरेसे होईल. अच्छा, म्हणजे जे जमिनीकडे आधीच आहे ते वजा करून उरलेलं द्यायचं. पण सर, हे किलोमध्ये मोजलेलं नत्र, स्फुरद या खतांच्या गोण्यामध्ये कसं रूपांतरित करता येईल? हे खूप महत्त्वाचं आहे सर. आता हे घटक मिळवण्यासाठी शेतकरी काय करू शकतो ते पाहूया. पहिलं, पायाभूत डोस म्हणजे पेरणीवेळी जो आपण डोस देतो तो डोस. 1 एकरसाठी 2 गुणी DAP आणि 10 किलो म्युरेट ऑफ पोटॅश. दुसरा डोस, ज्याला आपण 30 दिवसानंतर 1 गुणी युरिया प्रति एकरी. त्यानंतर तिसरा डोस, तो 60 दिवसांनी पुन्हा पाऊण ते 1 गुणी युरिया असा राहील. यासोबतच अहवालात सेंद्रिय कर्ब कमी असल्याने रासायनिक खतासोबतच 2 ते 3 ट्रॅक्टर शेणखत किंवा कंपोस्ट खत टाकणं अनिवार्य आहे, तरच ही रासायनिक खत जमिनीला लागू पडतील. आणि यामध्ये विशेष नमूद करेल सर इथे की युरियाच्या जागी आपण अमोनियम सल्फेट या खतांचा वापर करू शकतो. सर, आपण हे नत्र, स्फुरद आणि पालाशाचं सांगितलं, परंतु सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये समजा अहवालामध्ये लोह किंवा जस्त यांसारखी सूक्ष्म अन्नद्रव्य जर कमी असतील तर मग काय उपाययोजना करता येतील? खूप चांगला प्रश्न सर. जर झिंक कमी असेल तर एकरी 10 किलो झिंक सल्फेट द्यावं. जर लोहाची कमतरता असेल तर हिराकस म्हणजेच फेरस सल्फेट वापरावा. बऱ्याचदा आपण मुख्य खत देतो पण सूक्ष्म अन्नद्रव्याकडे दुर्लक्ष करतो, त्यामुळे झाडांची वाढ खुंटते. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर खतं टाकण्यापूर्वी आपल्या जमिनीच्या अहवालात काय कमी आहे आणि काय पुरेसं आहे हे पाहणं गरजेचं आहे, नाही का? बरोबर. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, खतं नेहमी ओलावा असतानाच द्यावीत आणि ती मातीत गाडून द्यावीत. खत उघडे ठेवू नये. उघडे ठेवल्यास खतामधील नत्राचा ऱ्हास होतो. तर अतिशय सोप्या भाषेमध्ये आणि उदाहरणासह आपण खत नियोजन कसं करायचं हे सांगितलं. आमचे शेतकरी बांधव याचा नक्कीच विचार करतील आणि आपल्या आरोग्यपत्रिकेचा अभ्यास करतील. आज आपण इथे आलात आणि महत्त्वाची माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, माती वाचवा तरच माती आपल्याला वाचवेल. तर श्रोतेहो, हा होताच आपला कार्यक्रम आणि आज आपण माती परीक्षण आणि त्यानुसार मातीचा रिपोर्ट आणि त्यानुसार करावयाची खत मात्रेची नियोजन याविषयी माहिती ऐकलीत. भेटूया येत्या कार्यक्रमात आणि महत्त्वाचं म्हणजे आपलं माती परीक्षण करा आणि हुशार शेतकरी बना. ऐकत रहा रेडिओ नवसंजीवनी 89.6 मेगाहर्ट्झवरून. शेती